आपण पाहत आहात जनता न्यूज एक्सप्रेस। बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आशीर्वादाने शिक्षणामध्ये पुढे गेलेले आणि समाजाने त्यांना साथ दिली आणि म्हणून ते मोठ्या मोठ्या पदावर आज आरूढ आहेत असे आमचे खासदार आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राइब मधून आलेले बरेचसे आमदार खासदार या सर्वांनी एकजूट करून जर हा प्रश्न निकाली काढला तर अतिशय सहजतेने हा प्रश्न सुटू शकतो। खूप काही अवघड नाही, कारण आपण काही त्यांच्याकडून मागणी करत नाहीत, आपलंच आहे आणि आपणच त्यांच्याकडून परत घेत आहोत। म्हणून या खासदार आमदारांनी फार मोठी काही ताकद खर्च करावी लागते अशाचा भाग नाही। यांनी सर्वांनी एकत्र येऊन या कायद्यामध्ये दुरुस्ती करावी आणि लवकरात लवकर आमच्या भिक्खू संघाचे उपोषण सोडवावेत। आमचे बरेच भिक्षू आजारी पडलेत, बरेच भिक्षू ऍडमिट झालेत, बरेच भिक्षूंना सलाईन लागल्यात, बरेच भिक्षू आणखी अशक्त अवस्थेत जगत आहेत। तर हे आंदोलन अधिक वाढू न देता आमच्या ह्या सर्व खासदारांनी एकवटून यावं दिल्लीला आणि दिल्लीला पंतप्रधानांच्या साक्षीने हा संपूर्ण प्रश्न निकालात काढावा। तर या सर्व लोकांचा बाबासाहेबांप्रती असलेला भक्तिभाव श्रद्धाभाव दिसून येईल। नसता हे लोक फक्त आपली पोळी भाजण्यासाठीच हे सगळे काही पद घेतात, बाकी समाजाच्या कार्यामध्ये डोकावून सुद्धा पाहत नाही हे सिद्ध होईल। आणि म्हणून भिक्खू संघ आता ओरड करत आहेत या सर्व खासदार आमदारांच्या नावाने की यांनी लवकरात लवकर निर्णय घ्यावेत आणि लवकरात लवकर हे सर्व प्रकरण शांत करावं। बुद्धगया मुक्ती आंदोलनाची बातमी अमेरिकेपर्यंत पोहोचली। छोट्या मोठ्या स्टेट मध्ये तर पोहोचली, परंतु अमेरिकेपासून लोकांनी निदर्शने केलेले आहेत। विदेशामध्ये सुद्धा अनेक ठिकाणी निषेध नोंदवलेला आहे। परंतु आमचे श्रद्धावान बौद्ध धर्मी अवलंबी बाबासाहेबांच्या नावावर मोठ्या मोठ्या पदावर आरूढ झालेले हे प्रचंड शक्तिशाली खासदार त्यांच्यापर्यंत बातमी का पोहोचली नाही हा मोठा प्रश्न माझ्या समोर येतो। यापैकी एकाने सुद्धा सदनमध्ये आपलं तोंड उघडलं नाही। त्यांच्या तोंडाला कुलूप कोणी लावलेलं आहे हे समजू लागलं नाही। तर या खासदारांनी आपलं कुलूप तोडावं आणि लवकरात लवकर सदनमध्ये हा मुद्दा मांडावा की भिक्खू संघाचा जीव चाललेला आहे, भिक्खू संघ मरत आहेत। आज तब्बल 1 महिन्यापासून उपोषण सुरू आहे, तर याचा न्यायनिवाडा झाला पाहिजे। आता प्रचंड ऊन तापत आहे, बुद्धगयेचं टेम्परेचर वाढलेलं आहे, तर यामध्ये सुद्धा पटापट बरेच भिक्षू मरून जातील। म्हणून आमच्या खासदारांनी लवकरात लवकर यावर तोडगा काढावा, लवकरात लवकर बुद्धगया मुक्ती करण्यासाठी त्यांनी पुढाकार घ्यावा, नितीश कुमारवर दबाव टाकावा, पंतप्रधानला याबद्दल सांगावं की हा वाजवी मुद्दा आहे, हे काही अवाजवी नाही आहे। तर या लोकांनी बोलावं अशी माझी या लोकांना विनंती आहे आणि हे लोक लवकरच खासदार लोक लवकरच सदन मध्ये बोलतील अशी मी इच्छा करतो। धन्यवाद। जय भीम, जय भीम, जय भीम, जय भीम। नमो बुद्धाय, नमो बुद्धाय, नमो बुद्धाय। पीटी एक्ट निरस्त करो, पीटी एक्ट निरस्त करो। बौद्ध गया बौद्धों को सुपुर्द करो, बौद्ध गया बौद्धों को सुपुर्द करो। बौद्ध गया लेकर रहेंगे, बौद्ध गया लेकर रहेंगे। जय भीम, जय भीम, नमो बुद्धाय, नमो बुद्धाय। अचूक बातम्या, निपक्षपाती विचार, अन्यायाविरुद्ध वाचा फोडणारे परखड विचारांचे सार्वभौम दैनिक प्रजासत्ताक जनता।